क्रीडा खात्याचे उच्च अधिकारी शिवराज राक्षे, वजन 125 किलो. शेजारी थांबलेले साहेब अजून एक कुस्ती आहे उत्तर भारतीय पैलवानची. अजून एक कुस्ती आहे निशांत आणि त्या दोघांना पाठवा लवकर. पैलवान अक्षय भाऊ गरोड युवा महाराष्ट्रातील दोघांना पाठवा. कुस्ती चालू झाली. शिवराजची कुस्ती चालू झाली. बातम्या मिटू नका, काहीतरी घडणारा. महाराष्ट्र केसरी राहुल भाऊ काबूर पंचायत कुस्तीला पुणे जिल्ह्यातला पैलवान. या पुणे जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून येणारा पैलवान शिवराज राक्षे. 2023 ला कोथरूडला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या. मान्य श्री मुरलीधर मोहन हेमंत शेठ गायकवाड उद्योजक यांनी माझ्यासाठी बक्षीस दिलेला. हेमंत शेठ गायकवाड साहेब मी आपला आभार. मुरलीधर अण्णा मोहन यांनी कोथरूड मुक्कामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तिथंच याच शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. फायनलला कुस्ती आली होती शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड. महेंद्र गायकवाड विजयश्रीची माळ या शिवराजच्या गळ्यात घातली. आणि त्यानंतर 15 दिवसात धाराशिवला अधिवेशन झालं. पाटील साहेबांनी अधिवेशन घेतलं होतं. तिथंही हरियाणाचा पैलवाना तांबड्याला गेला. कृष्णजीत काबोर साहेबांनी माझ्यासाठी बक्षीस दिलेला. कृष्णजीत काबोर साहेब मी आपला आभार. अजून अंदाज घेताय एकमेकाच्या ताकदीचा. शिवराजच्या ताकदीचा अंदाज अजून कुणाला लागला नाही. सगळ्यांनी कुस्त्या बघितल्या. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत निखिल धोंडेबाग काबोर उद्योजक यांनी माझ्यासाठी पुन्हा एकदा बक्षीस दिलेला. निखिल भाऊ मी आपला मनापासून आभारी. 500 रुपयाचं बक्षीस दिलेला. सरांसाठी 500 रुपये. धन्यवाद भाऊ. कमलेश भाऊ तुमच्या पैसे ठेवला. हे बघा शिवराज राक्षे एक त्याची खासियत स्पर्धेमध्ये पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये 10-0 करण्याची. शिवराज राक्षे शेख शिवराज विजय झाला. बजरंगबली की पाटील घेऊन जा. आतमध्ये संयोजक पाटील घेऊन जा.